आता राजू शेट्टी आणि काँग्रेसवाल्यांनी अशा प्रकारच्या ॲक्विजिशनला विरोध करताना ह्या महाराष्ट्रातली जी धरणं झाली, महाराष्ट्रातले जे रस्ते झाले, महाराष्ट्रातले जे पूल झाले, ते विदाऊट ॲक्विजिशन झाले का? त्यात शेतकऱ्यांची जमीन गेली नाही का? विकास जर व्हायचा असेल तर कोणाला, आता कोयना धरणाच्या वेळेला किती लोकांच्या जमिनी गेल्या, पण तेव्हा लगे बीजेपी होते का? पण त्यावेळी रोहित पवारांना सध्या रोज एक इश्यू, त्यानिमित्ताने रस्त्यावर येणं, प्रेस पब्लिसिटी, हाच एक उद्योग उरलेला आहे. काँग्रेस ही बुडती नाव आहे, हो त्याला आपण काय द्यायचं. पण तरी एक भावना असते की मला जे तुझ्यामुळे मिळालं त्यातलं थोडं मी तुझ्या चरणी अर्पण करतो. आणि मूळ तर कल्पना अशी आहे की मला जे वर्षभर मिळालं त्याचं तुझ्या चरणी अर्पण करतो, ते सामाजिक कामासाठी खर्च व्हावं. दानपेटी ही ती व्याख्या आहे. त्या काळात काही ट्रस्ट बिस्ट नव्हते ना, आणि आपापल्या सामाजिक संस्था कोणी काढत नव्हतं. तर मला जे सामाजिक काम करायचं ते मी तुझ्या चरणी अर्पण करतो. पण तरीही आपण सामान्य माणसं असल्यामुळे ते सर्वसामान्य मनाला अपील होणारं जे आहे ते करावंच लागतं. प्रत्येक वेळेला त्या आध्यात्मिक लेवलला जाऊन चालत नाही. प्रभू रामाने आणि श्रीकृष्णाने अवतार घेतला, पण मानवी जीवनच ते जगले. त्यामुळे आमच्या अंबाबाईच्या मंदिराला सोन्याचा कळस असला पाहिजे, खूप दिवस लोकांची इच्छा होती, ती पूर्ण झाली. आणि आश्चर्यकारकरित्या एका रात्रीत ते सगळं काम पूर्ण झालं. त्यामुळे देणारा करणारा सगळ्यांचं मी खूप महालक्ष्मीचा अंबाबाईचा भक्त म्हणून खूप आभार मानतो. अंबाबाई संवर्धनाचं काम, मंदिर विकास आराखड्याचं काम देखील जोरदारपणे सुरू आहे. 20 तारखेला अमित शाह साहेब देखील येणार आहेत. कशा पद्धतीचं स्वरूप असेल काय? अमितभाईंची अंबाबाईवर प्रचंड श्रद्धा, म्हणजे त्या श्रद्धेचं वर्णनच होऊ शकत नाही. आणि म्हणजे सासूरवाडी आहे हा योगायोग आहे, पण त्यांची इनऑल अंबाबाईवर श्रद्धा आहे. पण त्यामुळे केंद्रातून आपल्याला 1500 कोटी रुपये मिळाले, ज्यातले 900 कोटी भूमी अधिग्रहणाला जातील, पण 600 कोटी सुशोभीकरणाला, विकासाला जातील. तर त्यातला 300 कोटीचा बहुतेक कामं सुरू झाली, ज्याच्या पायाभरणीला यावं असं त्यांची इच्छा होती. पण महाराष्ट्रात सारख्या आचारसंहिता, त्यामुळे ते राहिलं. आणि त्यांचं म्हणणं होतं की काम थांबवू नका, कामं सुरू झाली. मग आता ते येतात, त्याच्यामध्ये लगेच पायाभरणी आहे का नाही याचं, कारण भूमी अधिग्रहणाला 6-7 महिने लागणार आहेत. त्याला मग आपण धन्यवाद अमित भाई, तुम्ही 1500 कोटी रुपये आम्हाला अंबाबाईच्या मंदिराच्या सुशोभीकरणाला दिले, तर त्यासाठी धन्यवाद अमित भाई, अशी एक सभा आपण करतो. सगळ्यात महत्त्वाचं त्यांना दर्शन घ्यायचं आहे, त्यांना चाललेल्या कामाची पाहणी करायची. काही आपण कॉन्क्रीट मांडलं अंबाबाई मंदिराच्या दृष्टीने, तर ते नवीन घोषणा पण करतील, इतकं त्यांच्या मनामध्ये अंबाबाईबद्दलची श्रद्धा आहे. आज खरं तर रोहित पवार आहेत ते अन्नत्याग आंदोलन करतायत. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आजपासून त्यांचं आंदोलन झालं. कसं आहे की आता विरोधकांना एक एकटेच 5-25 लोक बरोबर बसत नाही, असे काही मी त्याला इव्हेंट म्हणून त्यांच्या भावनांचा अपमान करणार नाही, पण असे काही कार्यक्रम करण्याला पर्यायच नाही. त्यामुळे कर्जमाफी ज्यांना मिळणार आहे आणि वेळेवर कर्ज भरणाऱ्यांना जे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे ते खुश आहेत, त्यांचं काही म्हणणंच नाही आहे. पण त्यांचं म्हणणं असेल तर हजारो लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले पाहिजे. पण अतिशय क्लिअर कर्जमाफी आहे की जी 2 लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या सगळ्यांना मिळणार आहे, आणि प्रोत्साहन अनुदान 50,000 मिळणार आहे. आता याचे डिटेलिंग जे असतं, असं करून चालतं का की चला रांगा लावा आणि देत सुटा. आणि त्यामुळे रोहित पवारांना सध्या रोज एक इश्यू, त्यानिमित्ताने रस्त्यावर येणं, प्रेस पब्लिसिटी, हाच एक उद्योग उरलेला आहे. खरं तर विधान परिषद निवडणुकीतील नाशिकमध्ये महायुतीमध्ये काही बंडखोरी झाली होती, ती काहीतरी शिष्टाई जळगावमध्ये अजून काही प्रमाणात ती पण संपेल. प्रत्येकाचं आपापलं काही म्हणणं असतं, ते म्हणणं वेळेत ऐकून घेतलं गेलं तर प्रश्न संपतात. कधी कधी म्हणणं असणारा जरा जास्तच म्हणणं मांडतो, जास्तच आडमोठी भूमिका घेतो, त्यातूनही प्रश्न ताणला जातो. पण नाशिकचं संपलंय, जळगाव ते संपेल. दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत विलिनी करण्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने तशा पद्धतीचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या मोठा काही विषय उरला नसल्यामुळे रोज तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मध्ये आणि प्रिंटमध्ये बातम्या चालवायला काहीतरी एक असा एक इश्यू लागतो.
तर तो कधी दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का? मग शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशा नवनवीन कल्पना या मलाही मान्य आहे की काहीतरी चर्चा असते म्हणून तुम्ही बातम्या देता, पण त्या चर्चांमध्ये काही तथ्य नसतं. कारण काँग्रेस ही बुडती नाव आहे. त्यात राष्ट्रवादी जर जॉईन व्हायला म्हटली तर सगळे त्या पहिल्या नावेतून शरद पवार नावेतून पळून जातील आणि जो जो त्यांना चांगला चॉईस आहे ते जातील. सध्या चॉईस बीजेपीचा आहे, मोदीजींचं नेतृत्व आहे, देवेंद्रजींचं नेतृत्व आहे आणि त्यामुळे आगामी 20-25 वर्ष ग्रामपंचायत ते लोकसभा फार काही प्रॉब्लेम दिसत नाही लोकांना. मग लोक विकासाची कामं त्यांची करून घेण्यासाठी, त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस प्रेफर करतील की बीजेपी प्रेफर करतील? विधान परिषदेमधील महाविकास आघाडीमध्ये विशेषतः काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत ते लढायला तयार नाहीत अशा पद्धतीचे चित्र सगळ्या दिसते. हायकमांडने यावर नाराजी देखील व्यक्त केली आधीच्या आहे. प्रश्नाला उत्तर देताना तेच म्हटलं की काँग्रेस ही बुडती नाव आहे. त्यामुळे जो तो नाव बुडण्यापूर्वी पळतो आहे. अमरावतीचे कॅन्डिडेट ॲडमिटच झाले आहेत. मग नागपूरचे कॅन्डिडेट पण मला वाटते काहीतरी लोकांना भेटेनासे झाले आहेत. भंडाराचे तर गायबच झालेले आहेत. आणि त्यामुळे मुळात ह्या निवडणुका बिनविरोधच व्हायला पाहिजे होत्या 17-17चं. कारण समोरच्याने कशासाठी लढायचं? हा, लोकशाहीमध्ये लढलं पाहिजे, आपली मतं वाढवली पाहिजे, आपली भूमिका वाढवली पाहिजे, आपली भूमिका समजावून सांगितलं पाहिजे. तर लढणं ठीक आहे, पण कुठेच लढाईत यश विरोधकांना नाहीये. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आमदार आहेत ते रवींद्र चव्हाणांना काल सोलापूरमध्ये ते जे भेटले ते आता जी 18 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे त्यासाठी भेटले. त्याचा पुढचा टप्पा त्याने भारतीय जनता पार्टीशी असोसिएट होण्याचा आहे की नाही ते मला माहित नाही. उद्या दिवसभर प्रदेश अध्यक्ष आणि मी सातारा सांगली बरोबर आहोत. पण आमच्याकडे ती पण पद्धत आहे की जे आपल्याशी संबंधित नाही ते आपल्याला कळलं पाहिजे असं नाही. त्यामुळे रवी चव्हाण सांगतील, रवीजी सांगतील की नाही माहित नाही, मी विचारेन की नाही माहित नाही. दादा, शक्तीपीठ महामार्गावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचा तर तो करायला नको. अडाणींच्या मागून शेतकऱ्यांचं वाटोळ करून कुठे दरवेळेला अडाणी आणता? हा शेवटी शक्तीपीठाचा अर्थ काय? तर ह्या महाराष्ट्रातली सगळी तीर्थक्षेत्र, जी देवस्थानं ही शक्ती देतात माणसाला, म्हणजे आमची अंबाबाई आहे, तर ही सगळी कनेक्ट करणं असा त्यातला मार्ग आहे. समृद्धी महामार्गाच्या वेळेला असाच विरोध झाला, पण ज्यावेळेला पॅकेज डिक्लेअर झालं, कॉम्पेन्सेशन अमाऊंट डिक्लेअर झाली, तसं रांगा लागून लोकांनी घेतले. पुरंदरच्या एअरपोर्टला असाच विरोध झाला, रांगा लागून लोक घेत आहेत. इथेही सरकारने किती नुकसान भरपाई देणार हे क्लिअर केलं. बहुधा या आठवड्याभरात हे क्लिअर होईल, तर लोक स्वतःहून जमिनी देतील. मला अडचण वाटत नाही, का लोकांना वाटतच आहे. बघा, आता राजू शेट्टी आणि काँग्रेसवाल्यांनी अशा प्रकारच्या ॲक्विजिशनला विरोध करताना ह्या महाराष्ट्रातली जी धरणं झाली, महाराष्ट्रातले जे रस्ते झाले, महाराष्ट्रातले जे पूल झाले, ते विदाऊट ॲक्विजिशन झाले का? त्या शेतकऱ्यांनी जमीन गेली नाही का? विकास जर व्हायचा असेल तर कोणाला, आता कोयना धरणाच्या वेळेला किती लोकांच्या जमिनी गेल्या? पण त्यावेळेला बीजेपी होते का? त्यावेळेला मोदीजी होते का? त्यावेळेला देवेंद्र होते का? मग तुम्ही एक्वायर केले ना. आजही कोयना धरणात जमिनी गेलेल्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. मग कोयना धरण झालं नसतं काय झालं असतं? महाराष्ट्राची विजेची रिक्वायरमेंट पूर्ण झाली असते का? कोयन्याच्या अंडर काही लाख हेक्टर शेतकऱ्यांना पाणी मिळतं, ते मिळालं असतं का? कोयन्याच्या अंडर अनेक हजारो गावांना पिण्याचं पाणी मिळालं असतं का? मग ते व्हायचं होतं तर काही जणांच्या जमिनी जाणार, त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्याचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. धरणामध्ये आता तळ गाठलेला आहे. कोल्हापूरचंही थेट पाईप पाण्याची योजना आहे ती बंद झालेली आहे. त्यामुळे खूप मोठं राज्यावरती आणि कोल्हापूरवरती देखील पाणी संकट आल्याचं पाहायला मिळते. काय नेमकं असं आहे की माणसाला सगळ्यावर विजय मिळवता आला, पण निसर्गावर नाही आला भेटला. त्यामुळे माणूस रक्त बनवू शकत नाही, माणूस पाणी बनवू शकत नाही, माणूस अवयव पण नाही बनवू शकत. तो दुसऱ्याच्या शरीरातले अवयव तिसऱ्याच्या शरीरात घालतो. तिथे माणसाची आता त्याला त्याच्या पलीकडे परमेश्वर आहे असं म्हणा, निसर्ग आहे असं म्हणा, न कळणारी शक्ती आहे म्हणा, काहीतरी आहे. आणि तेव्हा पाऊस पडला तर पाणी, पाऊस नाही पडला तर पाण्याचा तुटवडा. तसं यावेळेला जून जुलै कोरडा जाईल असं अनुमान आहे. आणि त्यामुळे आहे ते पाणी किमान पिण्यासाठी शिल्लक ठेवा म्हणून खूप रेशनिंग झालेलं आहे. ऑगस्टमध्ये अतिवृष्टी असं कळतं, त्याच्यातून आणखीन शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. पण त्या अतिवृष्टीने समजा धरणं भरली तर पाणी मिळेल. अदरवाईज मोठा प्रॉब्लेम पुढच्या वर्षीचा निर्माण झाला आहे की ह्या वर्षी धरणं जर नीट भरली नाही तर पुढच्या वर्षी जानेवारीपासून पाण्याची कपात होईल. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी ह्या ज्या सरकार म्हणजे परमेश्वर नाही,
मी नेहमी एका वाक्यावर आनंदाने जगतो. मला अनेक जण असं म्हणतात की तुम्ही कधी दुःखीत नसता. ते वाक्य आहे की ना इलाज को क्या इलाज. ना इलाज को कुछ इलाज नाही. तर पाऊस पडत नाही. ह्या नाईलाजाला काय इलाज आहे? नाही मग एक काम करू ना, एक कारखाना काढू. तर नाही कारखाना काढता येत. ओके? सहकार क्षेत्रातले काही उद्योग उभा केले त्याला जी नावं दिलेली आहेत उदाहरणार्थ जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांची नावं काढून टाकण्याचं काम हे भाजप करत आहे आणि त्याचं आत्ताचं एक उदाहरण म्हणजे जवाहरचं नाव बदलून तो कल्लापन्ना आवाडे झाला. भारतीय जनता पार्टी काही करत नाही. कल्लाप्पांना आवाडेने हा कारखाना उभा केला. त्यांचं नाव देण्यामध्ये काय चुकीचं आहे? आणि तो निर्णय त्या समूहाने घेतला. काही भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही. आणि खूप आधी घेतलाय. तेव्हापासून प्रकाशांना मागे लागले होते की अमितभाईंनी यावं. ते अमितभाईंच्या वेळेत बसत नव्हतं. सारख्या आचारसंहिता चालू होत्या. मग अंबाबाईचं दर्शन घेणं हे एक निमित्त निघालं. निधी जो दिला त्याबद्दल आपण कोल्हापूरच्या नागरिकांनी त्यांचे आभार मानणं हे निमित्त निघालं. मग लगेच प्रकाशांनी रणांगणात उडी घातली किंवा तुम्ही आलाच आहात तर मग आमच्याकडे या. आता नामकरण विधी नाही आहे, तो आधीच झाला. आता केवळ त्यांची बँकेची नवीन इमारत झाली. तिचं पण कामकाज केव्हा सुरू झालं. पण मग त्यांचा हट्ट आहे त्यामुळे त्या इमारतीचं उद्घाटन म्हणजे 6 महिने वर्ष झालं तिथून कामकाज चालतं. पण शेवटी आपल्या सगळ्यांनाच एक निमित्त लागतं की बाबा एक मोठा म्हणून आपल्याकडे यायचं तर काय करायचं. तर त्या आता नाव दिलेल्या कल्लाप्पांना आवाडे इचलकरंजी सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन. पण त्यानिमित्ताने एक सभा आहे मोठी. त्यालाही आम्ही मोदीजींना 12 वर्ष पूर्ण झाली. तर त्या 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कसा त्याने देश बदलला, कसं जगामध्ये भारताचं स्थान निर्माण केलं, त्याची वर्णने अगदी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सगळेजण करतो. संध्याकाळी पत्रकार परिषदेत. तर ती मांडणी करणारी सभा तिथे होती.